विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या मेथड्स पाहिल्या. त्यात आपण लेटेस्ट जी मेथड शिकलो आहोत ती हे क्रॅमर्स रूल, ज्यात आपण प्रॅक्टिस सेट 1.3 जो आहे तो कंप्लीट केलेला आहे. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण असे इक्वेशन्स पाहणार आहोत जे पाहता क्षणी लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये वाटणार नाहीत, परंतु आपण त्यांना रिड्यूस करू शकणार आहोत लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलमध्ये. जसं की आपला प्रॅक्टिस सेट जो पाहतोय आपण 1.4, यामध्ये काही एक्झाम्पल असे आहेत बघा. 2/x - 3/y = 15, 8/x + 5/y = 77. या प्रकारच्या इक्वेशन्सला पाहिल्यानंतर एवढं तर कळतं की हे दोन व्हेरिएबलमध्ये एक्सप्रेस केलेले आहेत, परंतु हे इक्वेशन जे आहेत ते डायरेक्टली त्या प्रकारे सॉल्व्ह करता येणार नाहीत. म्हणून अशा प्रकारच्या एक्झाम्पल्समध्ये किंवा अशा प्रकारच्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला काय करायला लागणार आहे की ते तुम्हाला रिड्यूस करावं लागेल त्याला आपल्या सायमल्टेनियस इक्वेशन्समध्ये. आता ते रिड्यूस कसं करणार, तर या ठिकाणी डायरेक्टली न सोडवता आपण त्याला काय करणार आहोत, सबस्टिट्यूट करूयात आपण. लेट यात हे जे इक्वेशन्स तुम्हाला दिसत आहेत त्यांना आधी मी तुम्हाला समजावं म्हणून एक साध्या फॉर्मॅटमध्ये लिहून घेतो. 2 × याला लिहिता येईल 1/x मायनस हा 3 याला लिहिता येईल 1/y = 15. तसंच हे जे इक्वेशन दिसतंय या इक्वेशनला पण आपल्याला लिहिता येईल 8 × 1/x + 5 × 1/y = 77. आता या दोघी इक्वेशन्समध्ये आपण एक काम करूयात की इथे आपल्याला त्याला इझिली मांडता यावं, याकरता आपण काय करणार आहोत, लेट 1/x = m अँड 1/y = n आणि याला आपण म्हणूयात फर्स्ट. हे आपल्या कामी येणार आहे. आता इथे ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्यानंतर काय होणार बघा, हा 2m - 3n = 15 होईल. हा काय होईल 8m + 5n = 77. आता हे दोन इक्वेशन्स तयार झालेले आहेत आणि हे दोघी इक्वेशन जे आहेत ते आपल्या सायमल्टेनियस इक्वेशनच्या जनरल फॉर्ममध्ये आलेले आहेत. हे देखील सायमल्टेनियस इक्वेशन्स आहेत, परंतु हे जनरल फॉर्ममध्ये दिसत नाहीत, म्हणून अशा वेळेला आपण या प्रकारचं सबस्टिट्यूशन अप्लाय करतो. आता आपण आपल्या कोणत्याही मेथडने हे दोघी इक्वेशन जे आहेत ते सॉल्व्ह करू शकतो. मग क्रॅमर्स रूल वापरू शकतात, त्यानंतर आपल्याकडे वन व्हेरिएबल इलिमिनेट करून आपण तेही वापरू शकतो, किंवा कोएफिशिएंट इक्वेट करून अशा कुठल्याही मेथडने आपण सॉल्व्ह करू शकतो. आपल्याला जी इझी वाटेल ते आपण अप्लाय करू शकतो. आता हे माझ्या मते मला इझी असं वाटतं की पहिलं जे इक्वेशन दिसतंय सेकंड नंबरचं इक्वेशन, आणि ह्या इक्वेशनमध्ये आपण काय करूया, त्याला जर मी 4 ने मल्टिप्लाय केलं तर यांचे कोएफिशिएंट इक्वल होतील. म्हणून मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 by 4. 4 ने मल्टिप्लाय केल्यावरती काय होईल, हा 4 2 जार 8m - 3 4 जार 12 = 15 4 जार 16. से दिस इक्वेशन नंबर 4. आता आपल्याकडे हे दोन जे इक्वेशन्स आहेत हे इक्वेशन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. तर आपण सबस्ट्रॅक्ट करूयात, कारण या दोघींचे कोएफिशिएंट इक्वल आहेत आणि साइन इक्वल आहे. त्यामुळे आपण काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन, हे बघा इक्वेशन नंबर 4 फ्रॉम इक्वेशन 3. काय होईल बघा, 8m + 5n = 77. हे आपलं 3 नंबरचं इक्वेशन. त्यातनं आपण सबस्ट्रॅक्ट करतोय हे 8m - 12n = 60. सबस्ट्रॅक्ट बाय सबस्ट्रॅक्ट, मायनस मायनसचा प्रॉडक्ट प्लस होईल, इथे मायनस होईल. सबस्ट्रॅक्ट केल्यावर 8 हा कॅन्सल होईल. 5 + 12 17n = 17 - 16 17. सो देअरफॉर n = 17/17 n = 1. ही व्हॅल्यू जी आपली एक व्हेरिएबलची निघालेली आहे n ची, आपल्याला काढायची आहे आता m. तर काय करणार आपण, प्लेस n = 1 इन इक्वेशन एनी ऑफ 1 2 और 3. या दोघींपैकी कुठल्याही इक्वेशन मध्ये आपण जी ती व्हॅल्यू पुट करू शकतो. सपोज वी पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन सेकंड. व्हॉट विल गेट, 2m - 3 × 1. मी फक्त रिप्लेस करतोय इन प्लेस ऑफ n 1 = 15. सो बाय सिम्प्लिफाइंग वी गेट 2m = 3 1 = 3. तिकडे पाठवल्यानंतर तो काय होऊन जाईल +3. m = 18 आणि हा 2 इकडे त्यांना काय होईल, डिवाइड 2. 15 + 3 18 डिवाइड बाय 2. सो m = 9. हे आपल्याला जे व्हेरिएबल मिळाले आहेत ते आपण जे मांडलेले होते ते व्हेरिएबल मिळाले m आणि n. ह्या व्हॅल्यूज आपण कुठे पुट करणार, फ्रॉम
फर्स्ट, या फर्स्टवरून आपल्याला काय मिळणार बघा, फ्रॉम फर्स्ट 1/x इज इक्वल टू 9, कारण m आपण काढलाय 9 अँड 1/y इज इक्वल टू 1. नंतर आफ्टर बाय टेकिंग रेसिप्रोकल, यांचे रेसिप्रोकल घ्या, काय होईल आपल्याला x आणि y हवा आहे, आपण काय करणार बाय रेसिप्रोकल काय होईल, यांची रेसिप्रोकल घेतली तर हा x इज इक्वल टू हा 1/9 होईल. न्यूमरेटर डिनॉमिनेटर यांची अदलाबदल होईल. इथे y इज इक्वल टू 1चा रेसिप्रोकल जो आहे तो 1च असणार आहे, किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, याला x तिकडे पाठवा 9 इकडे पाठवा, तसंही केलं तरी चालेल. यावरून आपल्याला हवे असलेले दोघी व्हेरिएबल जे ते मिळालेले आहेत. सो देअरफॉर द रिक्वायर्ड सोल्युशन इज x y इज इक्वल टू 1/9 अँड 1. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. नेहमीप्रमाणे आपण काय करणार, सुरुवातीला बघा दिसतंय हे सायमल्टेनियस इक्वेशन आहे, परंतु ते रिड्युसिबल आहे. x-2 इथे पण आहे, इथे पण आहे, y+3 इथे पण आहे, y+3 इथे पण आहे, म्हणून गिव्हन इक्वेशनला मी आधी या फॉर्ममध्ये लिहितो 1/x-2, ज्यात सारखा सारखा व्हेरिएबलची टर्म दिसते, ती टर्म जी आहे ती फक्त आपण वेगळी लिहून घेऊयात 85. तसं इथे पण लिहिता येणार आहे 31 1/x-2 प्लस 27 1/y+3 इज इक्वल टू 89. आता या दोघी इक्वेशन मध्ये आपल्याला रिप्लेस करायचं आहे. लेट x 1/x-2 इज इक्वल टू समजा m मानला, आणि 1/y+3 जे दिसत आहेत या ठिकाणी सारखे सारखे व्हेरिएबल, त्यांच्याबद्दल आपण n मानला. से दिस फर्स्ट हे संपूर्ण आपण फर्स्ट मानलंय. आता रिड्यूस केल्यानंतर काय होणार बघा, 27 हा इथे m येईल, m प्लस 31 n, त्यानंतर इथे पण तसंच होणार आहे दुसऱ्या इक्वेशन मध्ये, हा 85 ॲज इट इज आपला, आणि त्यानंतर हा 31 m इथे सुद्धा रिप्लेस करतोय आपण, प्लस 27 n इज इक्वल टू 89. से दिस इक्वेशन सेकंड, से दिस इक्वेशन थर्ड. आता या दोघी इक्वेशन मध्ये आणखी एक गोष्ट कॉमन आपल्याला दिसते की इथे n चा जो कोइफिशियंट आहे तो इथे m चा कोइफिशियंट आहे फर्स्ट इक्वेशन मध्ये, आणि इथे n चा जो कोइफिशियंट आहे तो इथे m चा कोइफिशियंट आहे. अशा वेळेला आपण काय करतो, याला एक शॉर्ट आपण ट्रिक अशी वापरतो की या दोघांची एकदा ऍडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायचं. या मेथडचे हे एक्झाम्पल आहे, म्हणून आपण सुरुवातीला काय करूयात, ऍडिंग इक्वेशन 2 अँड 3 हे दोघी इक्वेशन ऍड करूयात. काय होईल बघा, 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 प्लस 31m प्लस 27n इज इक्वल टू 89. ऍडिशन केल्यावरती काय होईल, हा 8 5 58 प्लस 58n इज इक्वल टू, या दोघांची बेरीज करायची आहे, 9 प्लस 5 14, 8 प्लस 8 16 प्लस 1 17. ओके. आता 58 ने या 100% याला भाग जाणार आहे, म्हणून काय करणार आपण, डिव्हाइड बोथ द साइड बाय 58. आता 58 ने डिव्हाइड केल्यावरती काय होईल बघा, इथे काय येईल 58 गेट कॅन्सल्ड, म्हणजे हा m प्लस n इज इक्वल टू 58, आणि तो 58 अपॉनचा कॅन्सल होईल, इथे पण कॅन्सल होईल, इथे जे 58 येतो इथे येतोय तो कॅन्सल होईल, आणि याला 58 चा पूर्ण भाग जाईल 8 × 24, म्हणजे 58 मल्टिप्लाय बाय 3 जर केला आपण तर तुम्हाला बरोबर 174 मिळतात. म्हणून हा हे जे इक्वेशन तयार झालंय हे आपलं इक्वेशन नंबर 4 हे आपल्याला कामी येणारं इक्वेशन आहे. सेम वे आपण काय करणार, सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन 2 मधून आपण 3 मायनस करणार आहोत, इक्वेशन 3 फ्रॉम सेकंड. हां, सबस्ट्रॅक्ट केलं तर काय मग 27m प्लस 31n इज इक्वल टू 85 मायनस 31n प्लस 27n इज इक्वल टू 89. आता इथे आपल्याला सबस्ट्रॅक्ट करायचं आहे, मग इथे काय हा मायनस होईल, हा मायनस होईल, 27 मायनस 31 मायनस 4n, हा प्लस 4n, 31 मायनस 27 आणि इक्वल टू काय येणार -4. आता इथे आपण काय करणार, डिव्हाइड बोथ द साइड बाय -4. -4 डिवाइड केला, हा -4 प्लस होऊन जाईल, म्हणजे हा फक्त n होईल, -4 अपॉन -4 कॅन्सल होऊन जाईल. इथे 4 अपॉन -4 आहे, 4 कॅन्सल, मायनस साइन त्या ठिकाणी रिमेनिंग असेल, इथे m आहे, सॉरी इथे m आहे, हा इथे n
यम हा -4 कॅन्सल झाल्यानंतर इथे प्लस आणि ही मायनस साईन असल्यामुळे मायनस यन इज इक्वल टू येईल आणि इथे सुद्धा -4 बाय -4 डिवाइड केल्यानंतर आपल्याला 1 मिळणार आहे. आता हे दोन इक्वेशन्स मिळाले, इक्वेशन नंबर 5. आता हे दोघी इक्वेशन आपल्याला सॉल्व्ह करायचे. हे दोन इक्वेशन जे आहेत ते आपण बाय ॲडिंग पण सॉल्व्ह करू शकतो किंवा एका व्हेरिएबलची व्हॅल्यू टाकून पण करू शकतो. आपण करूयात ॲडिंग इक्वेशन 4 अँड 5. ॲड केल्यावर काय होईल, m प्लस n इक्वल टू 3, m मायनस n इक्वल टू 1. ॲडिंग केल्यावरती m प्लस m 2m मायनस n प्लस n गेट कॅन्सल, 3 प्लस 1 4. सो m इज इक्वल टू 2, कारण 2 ने जर डिवाइड केलं 4/2 येतो आहे. ही व्हॅल्यू आपण कुठल्याही एका इक्वेशन मध्ये पुट करू शकतो, एकतर 4 एकतर 5 मध्ये. म्हणजे काय करणार आपण, प्लेस m इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. इक्वेशन 4 मध्ये आपण टाकलं तर काय होईल, इथे 2 प्लस n इक्वल टू 3. देअरफॉर n इज इक्वल टू काय, 3 मायनस 2, म्हणजेच n इक्वल टू काय येणार आहे 1. आपल्याला n पण मिळाला आहे, m पण मिळाला आहे. आणि या दोघी व्हॅल्यू आपण कुठे टाकणार आहोत, या दोघी व्हॅल्यू आपल्याला टाकायचे आहेत आपलं जे फर्स्ट इक्वेशन आपण ज्याला मानलं आहे, म्हणजे 1 अपॉन फ्रॉम फर्स्ट 1 अपॉन x प्लस 2 x मायनस 2 इज इक्वल टू m. काय आपल्याकडे बघा, m आपण काढलाय 2. याला सिम्प्लिफाय करायचं, रेसिप्रोकल घेऊन टाकूयात. बाय रेसिप्रोकल घेतल्यानंतर आपल्याला काय x मायनस 2 इज इक्वल टू 1/2 होईल. हा 2 तिकडे पाठवा, x इज इक्वल टू होईल 1/2 प्लस 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर x इक्वल टू तुम्हाला 2 2 जा 4, 4 प्लस 1 5, 5/2 ही आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे. त्यानंतर त्याच पद्धतीने इथे y ची व्हॅल्यू मिळवण्याकरता आपण काय करणार आहोत, इथे 1 अपॉन y प्लस 3 इज इक्वल टू, आणि आपण n काढलाय 1 इक्वल टू 1. सो y प्लस 3 इज इक्वल टू काय 1. 1 चा रेसिप्रोकल 1 आहे म्हणून y इज इक्वल टू तुम्हाला 1 मायनस 3, म्हणजेच काय मिळणार 1 मायनस 3, y इज इक्वल टू मायनस 2. अशा पद्धतीने आपण जे आहे ते आपल्याला हवं असलेलं रिक्वायर्ड सोल्युशन आपल्याला मिळतं आहे, आणि ते सोल्युशन असणार आहे 5/2 आणि हा -2. हे आपलं फायनल सोल्युशन. क्वेश्चन नंबर 4. यात ऑब्झर्व करत असाल आपण तर बघा, इथे हा 3x प्लस वाय आहे, इथे 3x प्लस वाय आहे, 3x मायनस वाय आहे, 3x मायनस वाय आहे. म्हणजे आपण याला रिड्यूस करू शकतो. रिड्यूस करण्यासाठी आपण काय करणार आहोत, मी आता थोडं शॉर्टकट मेथडने जाऊयात. इथे सुरुवातीला आपण काय करूयात, लेट 1 अपॉन 3x प्लस वाय याच्याबद्दल m मानूयात, अँड 1 अपॉन 3x मायनस वाय याच्याबद्दल n मानूयात. से दिस फर्स्ट. इथे सबस्टिट्यूशन केलं तर काय होईल बघा, हा m येईल, m प्लस n इज इक्वल टू 3/4. से दिस इक्वेशन नंबर 2. त्यानंतर ह्या इक्वेशन मध्ये दिसतंय बघा, हा इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे याच्या आत पण 2 आहे. 4 2 जार 8 होतात, म्हणून हे डायरेक्टली कट होतील आणि इथे फक्त 4 शिल्लक राहील. इथे काय येईल मग बघा, इथे फक्त एवढा पार्ट राहिला तो आहे m, मायनस इथे एवढा पार्ट आहे मायनस n इज इक्वल टू -1/4 होईल. आणि यात ऑपोजिट साईन दिसते एका व्हेरिएबलची, कोइफिशियंट इक्वल आहेत. मग अशा वेळेला आपण काय करतो, अशा वेळेला आपण या दोघांची ॲडिशन करतो, म्हणजे ॲडिंग इक्वेशन 2nd अँड 3rd. जर ही ॲडिशन केली तर काय होईल बघा, m प्लस m प्लस, ठीक आहे थोडंसं लॉंगेस्ट वेने जाऊयात, m मायनस n इज इक्वल टू -1/4. m प्लस m जो आहे तो तुमचा 2m होईल. हा कॅन्सल इज इक्वल टू, या दोघांची सम कशी येईल बघा, 3/4 मायनस 1/4, कारण हा निगेटिव्ह आहे. मग 2m इज इक्वल टू काय येईल, 3 - 1 2, 2/4, 2/4 याच्यातला हा 2 कॅन्सल झाला, तर फायनली आपल्याला m मिळतोय, m इज इक्वल टू 1/2. हा 2 करताना डिवाइड झाला, 2 कॅन्सल किंवा 1/2 हा इथे होईल, आणि नंतर तो बाहेर 2 2 जार 4 होऊन जाईल. ठीक आहे, म्हणजे हा 1/4 इथे येईल. ठीक आहे, म्हणजे हा 2m इज इक्वल टू 1/2 होता, इकडे येताना तो त्याला मल्टिप्लाय झाला, तर हा 1/4 होऊन जाईल. आता नेक्स्ट पुढे काय बघायचं, तर याच पद्धतीने आपल्याला या कुठल्या तरी एका याच्यामध्ये ही व्हॅल्यू करून पुट केल्यानंतर प्लेस m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन 2nd. यात टाकल्यावर काय होईल बघा, m काय काढलाय आपण 1/4 प्लस n इज इक्वल टू 3/4. हा 1/4 तिकडे पाठवा, तो निगेटिव्ह होईल, 3/4 मायनस 1/4, आणि फायनली हा सुद्धा 3 - 1 2, 2/4 मिळाला, म्हणजे n इज इक्वल टू 1/2.
2. दोघी व्हॅल्यूज मिळाल्या आहेत m आणि n. या दोघी व्हॅल्यू आपण आपल्या फर्स्ट मध्ये टाकलं तर काय होईल बघा. फ्रॉम फर्स्ट मध्ये टाकलं तर काय होईल. हा 1/3x + y इज इक्वल टू m इज व्हॉट इज m? m इज 1/4. देअरफॉर हे जर रेसिप्रोकल घेतलं तर काय होईल. हा या ठिकाणी 3x + y इज इक्वल टू 4 होईल. से दिस इक्वेशन नंबर 4. बघा आता परत सायमल्टेनियस इक्वेशन्स तयार होत आहेत. इथे परत हा 1/3x - y इज इक्वल टू n काय काढलाय आपण 1/2 म्हणजे हा आला इक्वेशन 3x - y इज इक्वल टू 2. रेसिप्रोकल घेतल्यानंतर हे इक्वेशन नंबर 5. आता हे दोघी इक्वेशन परत सॉल्व्ह करायचे आहे. या दोघींमध्ये दिसतंय की हा yचा कोएफिशियंट आणि याचा कोएफिशियंट इक्वल आहे आणि अपोजिट साइन आहे. तर आपण काय करणार. ॲडिंग इक्वेशन 4 and 5. ॲडिशन करताना बघा 3x + 3x 6x, y - y कॅन्सल. थोडं शॉर्टकट घेतोय. 4 + 2 काय येईल 6. सो x इज इक्वल टू काय आला 6 / 6. x इज इक्वल टू 1. सेम वे आपल्याला y फाइंड करायचं आहे तर आपण काय करणार. ही व्हॅल्यू दोघींपैकी कुठल्या तरी एका इक्वेशनमध्ये पुट करा. प्लेस x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन. समजा आपण तिला इक्वेशन नंबर 4 मध्ये प्लेस करतोय तर काय होईल. इथे 3 × 1 प्लस y इक्वल टू 4. सो y इक्वल टू हा 3 × 1 = 3 तिकडे पाठवला मायनस होईल इक्वल टू 3. y इज इक्वल टू काय आलाय 4 - 3 1. फायनली आपल्याला द रिक्वायर्ड सोल्युशन मिळालेलं आहे. सोल्युशन इज 1 1. हे आपलं हवं असलेलं सोल्युशन आहे.